कवठेमंकाळ तालुक्यातील नांगोळे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केसरी राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीत प्रथम क्रमांकाच्या 5,55,000 रुपये रोख बक्षिसाच्या आणि देवाभाऊ केसरी करंडकावर पिंपळवाडीच्या रमेश खोत यांच्या बैलजोडीनं नाव कोरले। नांगोळे पट्ट्यावर सुमारे 2 ते 2.5 लाख शौकीनांच्या डोळ्याचं पारणं फिटलं। भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप आबा गिड्डे पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजमाता शर्यत संघाच्या वतीने आयोजित केलेल्या देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीत 4 गटाच्या शर्यत चुरशीत पार पडल्या। द्वितीय क्रमांकाचं 3,05,555 रुपये आणि पारितोषिक प्रकाश देवकाते यांच्या तांबड हारण्या आणि शरद माने करंजे यांच्या गजा या बैलजोडीनं पटकावले। तृतीय क्रमांकाचं बक्षीस 2,55,555 रुपये आणि पारितोषिक नामदेव जानकर यांच्या गुलब्या आणि राजदीप थोरात यांच्या कॅडबरी या बैलजोडीनं पटकावले। तर ब गटाच्या बैलगाडी शर्यतीत प्रथम क्रमांक बाबर शेठ यांच्या बैलजोडीने, तर द्वितीय क्रमांक संतोष पांढरे यांच्या बैलजोडीनं, तर तृतीय क्रमांक सागर घागरे यांच्या बैलजोडीनं पटकावलाय। ब गटाच्या दुसऱ्या फेरीमध्ये प्रथम क्रमांक बबलू पाटील, द्वितीय सागर पाटील, तृतीय नेताजी शेंडगे यांच्या बैलजोडीनं पटकावला। आदत गटामध्ये प्रथम क्रमांक देवा केंगार, द्वितीय यशवंत दडस, तर तृतीय विशाल भिसे यांच्या बैलजोडीनं पटकावलाय। शर्यतीचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सत्कार आणि गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं। यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेडगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह नेते उपस्थित होते। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल सतत कार्यरत असं सांगलीपासून 150 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या उमदी येथे पोलीस ठाणे अंतर्गत शासकीय निवासस्थानामुळे पोलिसांचं मनोबल वाढून त्यांची कार्यक्षमता वाढेल असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केला आहे। जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाणे अंतर्गत 1 पोलीस अधिकारी आणि 8 पोलीस अंमलदार यांच्यासाठी निवासस्थान इमारतीचं भूमिपूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जतचे उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे, पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, सरपंच मुत्तू तेही उपस्थित होते। पोलीस दलाला अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही असल्याचं सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, या इमारतीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून जवळपास 3,45,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। निवासस्थान इमारतीचं बांधकाम 8 ते 9 महिन्यात पूर्ण करावं। इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा पॅनेल, अद्ययावत सोयीसुविधा आणि फर्निचर अशा या इमारतीस पूरक बाबी उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। उमदी पोलीस ठाणे नवीन इमारतीसंदर्भात पोलीस गृहनिर्माण महामंडळाकडे असलेला प्रस्ताव मंजुरीसाठी पाठपुरावा करू असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, उमदी हे सांगलीपासून जवळपास 150 किलोमीटर अंतरावर असून कर्नाटकच्या सीमेवर आहे। या शासकीय निवासस्थानामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहतील। पोलिसांचं मनोबल, मनःशांती आणि कार्यक्षमता वाढून गुन्हेगारी कारवाया रोखण्यास मदत होणार आहे। त्यासाठी नागरिकांनीही सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावं आणि आपली जबाबदारी पार पाडावी। घरगुती गुन्हे रोखण्यासाठी पोलीस पाटील आणि तंटामुक्त समित्यांनी सक्रिय व्हावं असे आवाहन त्यांनी यावेळी केले। मागील 2 दिवस धरण क्षेत्रात मुसळधार बरसणाऱ्या पावसाचा जोर कमी झालाय। शिराळा तालुक्यात जोरदार तर वाळवा व पलूस तालुक्यात दिवसभर रिमझिम सुरू होती। पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातील विसर्ग कमी करण्यात आलाय। कोयना धरणातील विसर्ग 10,000 कमी करून 21,824 क्युसेक, तर चांदोलीतून 14,725 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। सांगलीत कृष्णेची पातळी 26 फुटांवर पोहोचली। नद्यांची पाणी पातळी घटण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आलाय। धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीनंतर सकाळपासूनच पावसाचा जोर कमी झाला। कोयना धरण परिसरात 24,47 मिलीमीटर पाऊस झालाय। जोर कमी झाल्याने धरणातून सायंकाळी 5 वाजल्यापासून 31,746 क्युसेकवरून 21,824 विसर्ग करण्यात आलाय। पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असला तरी 5 फुटांनी पाण्याची पातळी वाढली आहे। कृष्णा नदीवरील वाळवा तालुक्यातील बहे, पलूसमधील नागठाणे, मिरज तालुक्यातील डिग्रज, सांगली, म्हैसाळ असे 5 बंधारे पाण्याखाली राहिलेत। सांगलीतील आयर्विन पुलाची पाणी पातळी सायंकाळी 26 फुटांवर पोहोचली। चांदोली धरण क्षेत्रातही पाऊस सुरूच आहे। तिथे 24 तासात 48 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मात्र दिवसभर पावसाची उघडप सुरू होती। वारणा धरणात सध्या
29.20 TMC पाणीसाठा झालाय। धरणातून सध्या 14,725 क्युसेक विसर्ग सुरू आहे। धरणातून वारणा नदी पात्रात सोडण्यात येतोय, त्यामुळे वारणा नदीची पाणी पातळी ही वाढ सुरूच राहिली आहे। परंतु दोन्ही धरणातील विसर्ग कमी करण्यात आल्याने मंगळवारी सकाळपासून पाण्याची पातळी घटण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय। जलजीवन मिशनचे सब कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांनी आपलं जीवन संपवल्यानंतर सरकारी अधिकारी आणि मंत्री फिरकले नाहीत, हे दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे। तसेच सरकारकडून फसवणूक झालेला पहिला बळी हा हर्षल पाटील असा असल्याची घणाघाती टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे। जलजीवन मिशनचं काम करूनही शासनाकडून पैसे मिळाले नाहीत म्हणून आर्थिक विवंचनेत असलेल्या तांदूळवाडी येथील हर्षल पाटील यांनी आपलं जीवन संपवलं। हर्षल याच्या घरी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमदार जयंत पाटील यांनी भेट देऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं। यावेळी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, सरकारकडून पैसे वेळेत न मिळाल्याने आत्महत्या केली हे दुर्दैव आहे। महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत होते, तर युवा उद्योजक आत्महत्या करतात, हे निंदनीय आहे। जिल्ह्यातला एकही शासकीय अधिकारी अथवा सत्तेतील मंत्री नेते फिरकले नाहीत। किती निष्क्रिय आणि निर्दयी लोक वागतायत हे पुढे आले। हर्षल पाटील याच्या आत्महत्येला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे। मंत्री सुद्धा बेजबाबदार बोलतायत। असं बेजबाबदार बोलण्यापेक्षा या कुटुंबाला धीर देण्यासाठी पुढे आले असते तर हे प्रकरण चिघळलं नसतं। राज्य सरकारने याची गंभीर दखल घ्यावी। राज्यात हजारो कोटींची देयके थकीत आहेत आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी कर्ज काढून शासकीय कामे घेतली आहेत। त्यांना जर शासकीय थकीत निधी मिळाला नाही तर तेही आपलं जीवन संपवल्याशिवाय राहणार नाहीत। जयंत पाटील म्हणाले, हर्षल पाटील यांच्यासारखा होतकरू युवक आज आपल्यात नाही हे दुर्दैव आहे। हर्षल यांनी सरकार आणि कंत्राटदारावर विश्वास ठेवला। उपकंत्राटदार म्हणून त्यांनी चांगली कामे पूर्ण केली। सरकारने मात्र देयके दिली नाही, त्यातून हर्षल आर्थिक संकटात आला। सरकारने याला दाद दिली नाही। अखेर हतबल झालेल्या हर्षलने जीवन संपवलं। आज सरकारने महाराष्ट्रातील 5 लाख कंत्राटदारांचे 89,000 कोटी रुपये थांबवलेत। सरकारने खोटी आश्वासने देऊन राज्यभर कामांचं उद्घाटन केलं, मात्र आज सरकारकडे देण्यासाठी पैसे नाहीत। सरकार खूप मोठ्या आर्थिक संकटात आहे। सरकारने ज्या भूलथापा दिल्या त्याचा परिणाम तरुण उद्योजक, कंत्राटदार, शेतकरी यांच्यावर होतोय। सरकारकडून फसवणूक झालेला पहिला बळी हर्षल पाटील याचा झाल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे। खानापूर तालुक्यातील प्रलंबित विषय मार्गी लावले जातील। खानापूर तालुक्याचा विकासाचा बॅकलॉग भरून काढू। 1 महिन्याच्या आत खानापुरात प्राथमिक टप्प्यात शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्राचं कामकाज सुरू होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलंय। खानापूर येथे छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रास मंजुरी दिल्याबद्दल विद्यापीठ उपकेंद्र जनचळवळीच्या वतीने आयोजित केलेला जाहीर नागरी सत्कार प्रसंगी ते बोलत होते। यावेळी अध्यक्षस्थानी आमदार गोपीचंद पडळकर होते। यावेळी माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव शिंदे, माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र आमच्याकडे व्हावे अशी अनेकांची मागणी होती, परंतु खानापूरलाच विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं यासाठी आमदार गोपीचंद पडळकर आग्रही होते। त्यांनी सरकारच्या मानेवर बसून विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरला मंजूर करण्याचा निर्णय करून घेतलाय। आपल्या घरात जे पिकतं ते आपल्या घराच्या दारामध्ये किंवा गल्लीमध्ये विकलं जात नाही, त्याची आपल्याला किंमत नसते, पण पडळकर यांनी शिवाजी विद्यापीठाचा उपकेंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारला घ्यायला लावलाय। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या भाषणात सदाभाऊ आणि गोपीचंद म्हणजे ढवळ्या पोवळ्याची जोड गोळी असा उल्लेख करून मतदारसंघातील विकास कामासाठी मंत्रालयात पाठपुरावा करत असल्याचं सांगितलं। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा। हजारो एकर बागायती शेती उद्ध्वस्त करून रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर महामार्ग करण्यात येऊ नये, तसेच हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये। शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध केला असताना वारंवार बाधित शेतकऱ्यांच्या वावरात येऊन दडपशाही करू नये। त्याचबरोबर भूसंपादन प्रक्रियेतील अधिकारी मोबदल्याबाबत चुकीचा गैरसमज पसरवत आहेत, तो तातडीने थांबवावा। शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहावेत, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात आणि सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाची मोजणी तातडीने थांबवावी अशी विनंती शेतकरी कामगार पक्षातर्फे सांगली जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे केली आहे।
जिल्ह्यातील कवठेमंकाळ, तासगाव, मिरज तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी विरोधी असताना दडपशाहीने मोजणी करू नये, शेतकऱ्यांच्यावर जबरदस्ती केल्यास शेतकरी जशास तसे उत्तर देतील असं मत भाई दिगंबर कांबळे यांनी मांडले। आज आक्रोश आंदोलन सुरू असताना अंजनी गावात मंगळवारी मोजणी नोटीस सर्व शेतकऱ्यांना दिलेली असताना पोलीस बंदोबस्तात अंजनी येथे मोजणी अधिकारी गेले। आंदोलन संपवून सर्व शेतकरी अंजनी येथे जाऊन तेथील मोजणी बंद पाडली। आंदोलनासाठी शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष दिगंबर कांबळे, राज्य संपर्क प्रमुख शरद पवार, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे, कार्याध्यक्ष भूषण गुरव, विष्णू सावंत, राहुल जमदाडे यांच्यासह जिल्ह्यातील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासनाकडे विकास कामांसाठी पैसे नाहीत, कंत्राटदार आत्महत्या करतायत। शासनाच्या आर्थिक दिवाळखोरीचं हे लक्षण आहे। या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जिल्हा कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन करण्यात आले। युवकचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आले। विवेक कोकरे म्हणाले, कंत्राटदार हर्षल यांच्या आत्महत्येप्रकरणी सरकारच्या दुर्लक्षामुळे जनतेत तीव्र असंतोष निर्माण झालाय। हर्षल यांची आत्महत्या ही आत्महत्या नसून शासनाने केलेली एक सामाजिक हत्या आहे। या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जनतेतून भीक मागून ती सरकारकडे पाठवण्याचं आंदोलन राबवले। यामागील उद्देश सरकारला जनतेच्या व्यथा दाखवण्याचा होता। तसेच शेतकरी समस्यांकडे सरकारचं दुर्लक्ष आहे। सततच्या दुष्काळ, नापिकी आणि अपूर्ण कर्जमाफीच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांची अवस्था भयावह झाली आहे। रमी मास्टर मंत्र्यांचा राजीनामा होत नाही। शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील वर्तन करणाऱ्या मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेणं आवश्यक आहे। युवकांवरील अन्याय आणि गुन्हेगारीत वाढ झाली। राज्यात बेरोजगारी, गुन्हेगारी आणि युवकांच्या भविष्यासमोरील संकटांवर सरकारने तात्काळ गंभीर भूमिका घ्यावी अशी मागणी देखील आंदोलनाद्वारे करण्यात आली। या आंदोलनात संग्राम जाधव, मयूर पाटील, प्रशांत पाटील, महेश कुपाडे, दयानंद जाधव, प्रणव पाटील, रामदास जाधव, संदीप चव्हाण, जुनेद मुजावर, चैतन्य मदने, अमोल माणगावकर, तानाजी शिंदे, स्वरूप मोरे, राजकुमार अंकलगे, सुशांत पाटील, वैभव भिसे, मुस्तफा मुजावर, वसीम खतीब, निंगाप्पा बिरादार आदी जण सहभागी झाले। मागच्या काही काळात जत तालुक्याच्या विकासाबाबतीत असमतोलपणा राहिला आहे, ही बाब खरी आहे। पण आता जतच्या विकासाकरिता जिल्हा नियोजन असो किंवा नव्या योजना असो, त्याच्या पूर्णत्वासाठी तुमचे आमदार गोपीचंद पडळकर आमच्या मानगुटीवर भूतासारखे बसले। त्यामुळे हा असमतोलपणा दूर करण्याची ग्वाही देऊन जतकरांनी पुढच्या काळात पाण्याची बचत आणि काटकसरीकडे अधिकतेने लक्ष द्यायला हवं, कारण जगात पाण्यावरूनच लढाया सुरू आहेत। त्यामुळे सोन्यासारखा पाण्याचा वापर करून योजनेच्या पूर्णत्वानंतर इथे वॉटर रिसायकल प्रकल्प देखील राबवण्याचा प्रयत्न करावा लागेल, असे प्रतिपादन सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले। जत शहराकरिता नव्याने मंजूर झालेल्या 77,94,00,000 नळ पाणी योजनेचा भूमिपूजन सोहळा चंद्रकांतदादा आणि माता भगिनींच्या हस्ते पार पडला। यावेळी ते बोलत होते। तत्पूर्वी शहरातील वन विभागाच्या इमारतीचं आणि कर्मचारी निवासस्थानाचं भूमिपूजनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, भीमराव माने, त्यासोबतच डॉक्टर रवींद्र आळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत गोपीचंद यांनी जत शहराला 24 तास पिण्याचं पाणी देण्याचा शब्द दिला होता, तो आज पूर्ण होतोय। पाण्याचे प्रश्नही सोडवले जात आहेत। येत्या 1.5 वर्षात जतची ही योजना पूर्ण होईल, पण आपण पाण्याचा वापर मात्र काटकसरीने म्हणजे सोन्यासारखा केला पाहिजे। जगभरात ज्या काही लढाया होत आहेत त्या पाण्यासाठीच होत आहेत। त्यामुळे आपण पाणी बचतीबाबत अतिशय जागरूक असायला हवं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय। आमच्यासाठी काय कमावून ठेवलंयस, आम्हाला कायम दारिद्र्यातच ठेवलंयस, असं म्हणून त्या रागात आपल्या जन्मदात्या बापाला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करत सुधाकर तुकाराम कांबळे यांना ठार मारल्याची फिर्याद सुनीता अशोक कांबळे यांनी दिली आहे। या प्रकरणी सचिन सुधाकर कांबळे यास तासगाव पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली। मयत सुधाकर कांबळे हे आपली पत्नी आणि मुलगा सचिन यांच्यासोबत राहतात। परिस्थिती गरिबीची असल्याने तुम्ही आम्हाला काय कमावून ठेवलंय असं म्हणत नेहमीप्रमाणे रविवारी 27 जुलै रोजीही दिवसभर सचिन याने जन्मदात्या 65 वर्षीय बापाला दिवसभर लाथाबुक्क्याने गाल, कान आणि खुबे असे शरीरावर अनेक ठिकाणी ठोसे मारत जबर मारहाण केली होती। मृत सुधाकर तुकाराम कांबळे यांची पत्नी सुधाकर यांना सोमवारी सकाळी उठवण्यासाठी गेली होती। यावेळी सुधाकर निश्चित पडलेले दिसून आले। प्रसंगी शेजारील लोकांना हाका मारत सुधाकर यांना जास्त झाले असं सांगू लागला। तर सकाळी सुधाकर कांबळे यांचे मेहुणी
कुमार मल्लाप्पा मागडे यांनी सुधाकर कांबळे यांचा गळा दाबून खून झाला असल्याची माहिती पोलीस मदत कक्षातील 112ला कॉल करून दिली होती। या गुन्ह्याची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। घटनास्थळावर माहिती मिळाल्यानुसार सचिन कांबळे यास ताब्यात घेत मृत सुधाकर कांबळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। संशयित सचिन कांबळे याने आपल्या वडिलांना मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती शवविच्छेदनातून समोर आली आहे। त्यानुसार संशयित सचिन सुधाकर कांबळे यास तासगाव पोलिसांनी ताब्यात घेत या गुन्ह्याचा तपास सुरू केलाय। या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक विमला एम, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली।